नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान घटक संच चाचणी दुसरीचा पेपर आहे. 20 गुणांचा पेपर आहे, भाग 1 भाग 2. पण मी याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. छान अभ्यास करा. तर आपण आता बघतो पहिला प्रश्न, काळ्या जागी योग्य शब्द लिहा. तर इथे उत्तर आहे, बहिर्वक्र आरशाचे नाभी अंतर धन असते. दुसरा, ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीमधून होत नाही. आता खालील विधानात चुकी बरोबर बघा. बहिर्गोल आरसा अपसारी आरसा असतो ते बरोबर आहे आणि श्राव्यातील ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झ पेक्षा कमी असते हे चूक आहे. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे, तर या एकूण तुम्हाला सांगितलं की 2च सोडवा, पण मी 3 प्रश्नांची उत्तरं दिली आहे, तुम्ही ती नीट तपासून बघा. आणि याच सोबत आपण खालील एका प्रश्नाचं उत्तर लिहायचे, व्याख्या लिहा. वारंवारता ध्वनीची चाल बहिर्गोल आरशासमोर वस्तू ठेवल्यास तिची प्रतिमा कशी तयार होते, या प्रश्नांची उत्तरे बघूया. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. भाग 2चे प्रश्न आहेत बघा. मज्जारज्जूमधील लांब पोकळीस केंद्रीय नलिका असे म्हणतात. पुनरुत्पादनाच्या लैंगिक प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या सजीवांना सूक्ष्म भेद असतात. तर इथे लैंगिक हे उत्तर आहे. सहसंबंध सांगायचे, स्त्रियांचा टर्नर सिंड्रोम तर पुरुषांमध्ये क्लाइन फेल्टर सिंड्रोम आहे. पूर्ण विसंगत पद ओळखायचे, पूर्ण भरलेली शेंग, हिरवी शेंग, उंच खोड, पांढरी फुलं. तर पूर्ण भरलेली शेंग विसंगत पद आहे. आता खालील प्रश्नांचे कोणते 2 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे, ते एकूण इथे 3 आहेत. आपण या सगळ्यांची उत्तरं लिहूया. आपला शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी एका उपप्रश्नाचे उत्तर लिहायचे. तर चेतापेशींची सुबक आकृती, नामनिर्देशित आकृती काढायची आणि शास्त्रीय कारण द्यायचं. तर हे अशा प्रकारे आपण याची उत्तरे बघूयात.